भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर यांनी शिर्डीत येऊन सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला। जनतेच्या लोकशाहीवर घाला घालणारे जन सुरक्षा विधायक राज्य शासनाचे विधानसभेत अधिवेशनात मंजूर केले आहेत। हे विधायक रद्द करा अथवा पुन्हा मागे पाठवा या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शन करण्यात आले असून यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली। शिक्षणाधिकारी मंगला राजीव गायकवाड धुपे यांनी तक्रार दिली की दिनांक 14 जुलै रोजी मनीषा गोविंदराव भाले यांनी घरी येऊन जुन्या प्रस्तावावर सह्या करा, नाहीतर मी तुमच्या मागे संघटना लावून तुमचे जगणे कठीण करून टाकेल। माझ्याकडे तुमचे सर्व गोपनीय माहिती आहे। तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर मला 25 लाख रुपये द्यावे असे म्हणत धमकावले। यावरून आरोपी विरुद्ध खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यात हुन्मी अळ्यांचा प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेतीपीक जळली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। दरम्यान भातुकली तालुक्यातील उमेश महिंगे यांच्या 4 एकरमध्ये सोयाबीन पीक पूर्णपणे जळले असून कृषी विभागाने याची पाहणी करत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवल्या आहेत। शासनाने पुरवलेले बियाणे आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यानंतरही हा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे। पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत ठाण्यातील दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली। या उपक्रमाचे आयोजन 30 जुलैला दुपारी 1 वाजता नौपाडा ठाणे येथील दिव्यांग कला केंद्र, श्री स्वामी समर्थ संस्कार समाधान केंद्र आणि अभिनय कट्टा येथे करण्यात आले होते। या उपक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळ, निर्मल आशा फाउंडेशन, ठाणे महानगरपालिका तसेच दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नाकती यांचा विशेष पुढाकार होता। भारतीय जनता पार्टी सोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोल्यात असताना व्यक्त केले। तर जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी आले असता यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार प्रहार केला। भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याचं जानकर म्हणाले। आता भाजपाची काँग्रेस झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणण्याचे आणि पक्ष मोठा करण्याचं असं भाजपाचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। तर या सोहळ्यात हजारो गोरंट्याल समर्थक समृद्ध भाजपात प्रवेश करणार आहेत। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना गोरंट्याल यांच्या विरोधात काम केले, मात्र पक्षाकडून विरोधात काम करण्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया गोरंट्याल समर्थकांनी दिली आहे। भीडमध्ये कोयता आणि सतूरने एका तरुणाला आधी धमकावण्यात आले, नंतर त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले। विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आला, जो सोशल माध्यमावर व्हायरल करण्यात आला। जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानहून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याच्या वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। विदर्भाची पंढरी असलेली शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेली होती। पालखी आता परतीचा प्रवासावर असून खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरीस प्रस्थान केले। यावेळी शहरातील नव्हे तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखाच्या संख्येने
शेगावला जातात तर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले। नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला। या घटनेने एकच खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावला। अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारच्या भाज्या दाखल होत आहेत, मात्र पावसाळ्यामुळे सध्या या भाज्यांचे दर तब्बल 20% कमी झाले आहेत। तर कोबी, गवार, भेंडी अशा विविध भाज्यांचे दर थेट 30 ते 50 रुपयांनी कमी झाले असून काही दिवसापूर्वी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची किंमत वाढली होत्या। भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले असल्याने व्यापाऱ्यांनी म्हटले आहे। नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ 19व्या वर्षात जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे। भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हप्पी हिला पराभूत करत दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकला नाही तर भारताची 88वी ग्रँडमास्टर होण्याचे मानही पटकावला आहे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परत येत आहे। यानिमित्त नागपूर विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले असून दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंब, चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। पालिका निवडणूक तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय रणनीती असली पाहिजे याबद्दल आज बैठकीत चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे, असे मत आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले। नरेंद्र मोदींनी विरोधकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे, अशी चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीका केली असून सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे देखील वाघ म्हणाले आहे। आपल्या स्मार्टफोनवर एक क्लिकद्वारे काही मिनिटात घरपोच सामान मिळवून देणाऱ्या ब्लिंकिट कंपनीचा कल्याण पूर्वेकडील शेकडो कर्मचाऱ्यांनी कल्याणमध्ये काम बंद आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनामुळे ब्लिंकिटचा कल्याण पूर्व परिसरात सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ CMRC केंद्राच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संघाचे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले। प्रत्येक गटाला 30,000 रुपये प्रति फिरता निधी तसेच 60% व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी KDMC आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत बैठक घेतली असून यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। यानंतर त्यांनी कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टला नियुक्त पत्र मिळणार असल्याची माहिती दिली।